नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की सेटअप केक हे किती केजीचे असावे आणि सेटअप केक हे कसे सेट करायचे. त्यासाठी आपल्याला खालचा बेस किती ठेवायचा, वरचा बेस किती घ्यायचा आणि स्पेसर कसं सेट करायचं आणि स्पेसर हे केक मध्ये कसं सेट करायचं, या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावे लागेल. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे 3 बेस रेडी करून घेतलेले आहे. तर हा केक आपला 2.5 किलोचा आहे. तर त्यातली सर्वात खालची जी लेअर आहे, ज्याच्या मी आता लेअरिंग करत आहे, तर सर्वात खालचा केक मी 9 इंचाच्या टीनमध्ये 1.5 किलो हा बेक करून घेतलेला होता. आणि 1.5 किलोसाठी मी इथे 510 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं होतं. आणि कपाने जर तुम्ही मोजून घेतलं तर आपल्याला 3 कप प्रीमिक्स घ्यायचं असते. तर आता आपण याच्या लेअरिंग करून घेऊया. तर मी काय केलं आहे, केकचा बेसच ठेवून घेतलेला आहे खाली आणि त्यावर एक मधली लेअर ठेवलेली आहे. तर मी इथे बेसच्या 4 लेअर करून घेतलेल्या होत्या. आणि हा केक मला स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये करायचा होता, म्हणून मी काय केलं आहे, पाणी घेतलेलं आहे थोडा आणि त्यात स्ट्रॉबेरी क्रश हा मिक्स करून घेतलेला आहे. ज्या पण फ्लेवरचा आपण केक करतो त्या फ्लेवरचं क्रश जर थोडंसं पाण्यात मिक्स करून आपण लेअरिंगला त्याला सोप केलं तर त्या केकला एक छान टेस्ट येतो, म्हणून आपण क्रश हे मिक्स करत असतो पाण्यामध्ये. तर आता आपलं सोपिंग करून झालेलं आहे इथे. तर आता मी काय केलेलं आहे, तर 1.5 किलोसाठी मी इथे 3 कप क्रीम घेतलेलं होतं आणि क्रीमला बीट करून घेतलेलं होतं. आणि तुम्हाला क्रीमबद्दल जर डिटेल माहिती हवी असेल तर मी एक डिटेल व्हिडिओ क्रीमबद्दलचा अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. आणि हे बघा, आता मी दुसरी म्हणजे त्यावर क्रीमची लेअर देत आहे आणि मी इथे पायपिंग बॅगचाच वापर करत आहे, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा क्रीम लागायला नको. कारण की जे लेअरिंगचे केक असतात ते आपल्याला परफेक्ट शार्प एजेसमध्ये केले तर ते खूप सुंदर दिसतात, म्हणून मी इथे पायपिंग बॅगचाच वापर केला. तर आता आपल्याला पॅलेट नाईफने ते सर्व एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आता क्रीमवर आपल्याला स्ट्रॉबेरी क्रश टाकून घ्यायचा आहे आणि त्याला पण व्यवस्थित सर्व साईडने पसरवायचं आहे. कारण की जेव्हा पण आपण केक कट करून खाऊ तर आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने त्याचा फ्लेवर हा लागला पाहिजे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व लेअरिंग केकच्या करून घ्यायचे आहे. तर आता मी पूर्ण लेअरिंग इथे करून डायरेक्ट तुम्हाला क्रमकोट झालेले केक दाखवणार आहे, कारण की ह्या सर्व गोष्टी दाखवल्या तर व्हिडिओ खूप लांबेल. म्हणून आता बघा, आपल्या 4ही लेअर इथे लावून झालेले आहे आणि हा केक आपला क्रमकोट झालेला आहे. तर आता आपण याला ठेवून घेऊया बाजूने आणि फायनल फिनिशिंग आपण नंतर देऊया. तर जी मधली लेअर आहे 2 नंबरची, ती आता आपण बघूया. तर मी काय केलं होतं, या लेअरमध्ये 1.5 किलो केक हा बेक करून घेतलेला होता. म्हणजे मी डिवायडेड केलं होतं, खाली 1.5 किलो, मधला 1.5 किलो आणि सर्वात वरचा हा 1 पाव. तर हा 1.5 किलो केक मी 7 इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतलेला होता आणि त्याच्या 3 लेअर केलेल्या होत्या. असा आपला हा 2.5 किलोचा केक इथे रेडी झालेला होता. तर ही 1.5 किलोचा केक आहे. तर मी 1 किलोचं बॅटर एका वेळेस भिजवलेलं होतं 340 ग्रॅम आणि त्याला मग मी नंतर 2 टीनमध्ये डिवायडेड केलं होतं. तर थोडं कमी जास्त पण या 2 लेअरमध्ये होऊ शकते. तर आता बघा, मी हा मला पायनॅपल फ्लेवरमध्ये करायचा होता. तर मी त्याला काय केलेलं आहे, वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मी पायनॅपल क्रश टाकून घेतलेला आहे आणि त्याला सोपिंग केलेलं आहे. आणि नंतर मी इथे क्रीमची लेअर दिलेली आहे. आणि नंतर आपल्याला यावर जो आपण पायनॅपल फ्लेवरचा केक करत आहे तर पायनॅपल आपल्याला क्रश टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याच्या पण सर्व लेअरिंग करून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला जर 1 किलोचं डिवायडेड करणं हे जमलं नाही प्रीमिक्सचं 2 टीनमध्ये, तर तुम्ही 1.5 kg वेगळं बॅटर तयार करू शकता आणि 1 पावचं वेगळं बॅटर तयार करू शकता. तर आता अशाच प्रकारे आपल्याला लेअर, क्रीम आणि क्रशने लेअरिंग करून सर्व केक हा रेडी करून घ्यायचा आहे. तर हे बघा, आता माझा सर्व केक हा 3ही लेअर ठेवून क्रमकोट झालेला आहे. तर आता आपण बघूया सर्वात वरची लेअर. तर हा 1 पावचा केक आहे. तर मी काय केलेला आहे, तर हा केक आपण 4 इंचाच्या टीनमध्ये बेक केलेला होता. आणि आता हा पण मला पायनॅपल फ्लेवरमध्ये करायचा होता. तर मी थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यात 1 चमचा पायनॅपल क्रश टाकून घेतलेला आहे. त्यानं मी या लेअरिंगला सोपिंग करून घेणार आहे. या 4 इंचाच्या टीनमधल्या केकच्या पण मी इथे 3 लेअर करून घेतलेल्या होत्या आणि या सर्व केकला पण आपल्याला आता क्रमकोट करून ठेवायचं आहे. तर आता आपले 3ही लेअर इथे तयार झालेले आहेत. तर आता ह्या सर्व लेअर मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे 3-4 तासासाठी आणि नंतर सर्व लेअर्सला आपण फायनल फिनिशिंग देऊया. तर आता आपण ही सर्वात खालची जी लेअर आहे त्याला आपण फायनल फिनिशिंग देऊन घेऊया. तर मी काय केलं, एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेलं आहे आणि सर्व केकला त्याने कव्हर करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला त्याला वरून पॅलेट नाईफ फिरवून घ्यायचं आहे आणि साईडने पण आपल्याला पॅलेट नाईफ असं फिरवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला क्रॅपरने त्याला एकदम छानपैकी अशी
फिनिशिंग द्यायची आहे. तर मी म्हटलेलं होतं की जेव्हाही आपण 2 टियर 3 टियर केक बनवतो तेव्हा आपल्याला केक हे 3 ते 4 तास आधी किंवा ओव्हरनाईटला तुम्ही जरी केकला क्रमकोट करून ठेवून दिलं फ्रीजमध्ये तरीही बेस्टच होईल. आणि कारण की जेव्हा आपण हे केक एकावर एक ठेवतो तर ते खालच्या केकवर वरच्या केकचं वजन येऊ नये म्हणून आपल्याला केक हे थोडे सेट जर झाले आपले चांगले तर ते चांगलं राहतं. म्हणून म्हणजे खालचा बेस आपला दबत नाही. तर म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कधीही केक बनवताना क्रमकोट करून 2 तास आधी तरी आपल्याला 2 ते 3 तास आधी तरी आपल्याला क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवायची आहे. नंतर फायनल फिनिशिंग द्यायची आहे. नंतर अजून अर्धा तास तुम्ही ठेवले आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट केकला सेट करायला घेतलं तर चांगलं होईल. तर म्हणून आता ही बघा आपली खालची जी 9 इंचाच्या टीनमध्ये आपण केक बेक करून घेतलेला होता, ती खालची सर्वात लेअर तयार झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हाही आपण असे 3 टियर किंवा 2 टियर केक बनवतो तर आपल्याला काय करायचं आहे, जो खालचा बेस आहे तो आपल्याला जास्त घ्यायचा आहे. म्हणजे आता मी हा 1.5 केजी घेतलेला आहे. माझा केक 2.5 किलो आहे तरीही मी हा 1.5 किलो घेतलेला आहे. कारण की जो खालचा बेस असतो त्यावर सर्व केकचं हे वेट येत असते म्हणून आपल्याला खालचा बेस हा स्ट्रॉंग ठेवायला हवा. तर ही लेअर आपली इथे कंप्लीट झालेली आहे. आता आपण करूया मधली लेअर. तर हा केक मी 7 इंचाच्या टीनमध्ये पाऊण केजी बेक करून घेतलेला होता. कारण की मी डिवायडेड केलं होतं, वरचा 1 पाव आणि हा पाऊण केजी असा माझा सर्व मिळून 2.5 किलोचा केक हा तयार झालेला होता. तर आता काय केलं आहे, मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेलं आहे आणि आता आपण बेसला फायनल फिनिशिंग देऊन घेऊया. तर फायनल फिनिशिंग द्यायच्या वेळेस पण आपण जर पॅलेट नाईफ ही पाण्याने थोडी ओली करत राहिलो तर आपल्या केकला परफेक्ट फिनिशिंग येईल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आणि केक बद्दल मी बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. आणि केक बद्दल तुम्हाला काहीही प्रश्न पडले असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याचे नक्की आन्सर देण्याचा प्रयत्न करील. चला तर मग आता ही आपली दुसरी लेअर पण इथे बघा तयार झालेली आहे. तर मी इथे लाइनिंगचं क्रॅपर फिरवून घेत आहे. आणि हा केक आपण जंगल थीम मध्ये बनवणार आहे म्हणून मी याला सर्व बेसला व्हाईटच ठेवलेला आहे आणि थोडासा ग्रीन शेड मी नंतर देणार आहे. तर आता ही आपली तिसरी लेअर आपण इथे करून घेऊया. तर हा केक 1 पावचा आहे. तर हा मी 4 इंचाच्या भांड्यामध्ये बेक केलेला होता आणि त्याच्या 3 लेअर करून त्याला क्रमकोट करून ठेवलेलं होतं. तर आता आपण त्याला फायनल फिनिशिंग देऊया. तर हे बघा, तर आता याला मी क्रीम लावून झालेलं आहे, फिनिशिंग देऊन झालेली आहे. तर मी आता एकदा याला लाइनिंगचं क्रॅपर फिरवून घेऊन परफेक्ट इथे लाइनिंग करून घेत आहे. तर हे बघा, आता आपला केक इथे तयार आहे. तर त्याला आता मी वरून एक पॅटर्न तयार करून घेत आहे. तर आता आपण करूया ग्रीन शेडने सर्व केकला कलर. तर मी काय केलं आहे, पायपिंग बॅगमध्ये थोडा ग्रीन कलर घेतलेला आहे आणि तो खालच्या साईडने असा पायपिंग बॅगच्या सहाय्याने असा लावून घेत आहे. कारण की ही सर्वात खालची लेअर आहे आणि आपला जंगल थीम असल्यामुळे आपल्या ग्रीन कलरचा केक करणे हे मस्ट आहे. तर आता बघा मी काय केलं आहे, लावून घेतलेलं आहे आणि क्रॅपर हे वर केकला टच न होऊ देता फक्त खालच्या साईडने आपल्याला ते क्रॅपर फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता मी लाइनिंगचं क्रॅपर पण इथं फिरवून घेत आहे. आपल्याला क्रॅपर वरच्या साईडला बिलकुल टच होऊ द्यायचं नाही आहे. तर आता आपली ही दुसरी लेअर पण आपण इथे त्याला पण ग्रीन शेड देत आहे. तर असं क्रीम आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि आधी साध्या क्रॅपरने थोडं त्याला क्लीन करून घ्यायचं, नंतर आपल्याला लाइनिंगचं क्रॅपर फिरवून घ्यायचं आहे. तर आता तिसऱ्या लेअरला पण मी इथे थोडासा शेड देऊन घेत आहे. तर हे बघा, आता याला पण मी प्लेन करून घेतलेलं आहे आणि जिथे आपल्याला थोडं कमी वाटत आहे तिथे मी लावून घेत आहे. आता लाइनिंगच्या क्रॅपरने पण याला छान फिनिशिंग देत आहे. तर आता आपण बघूया की आपल्या केकला आपल्याला डेकोरेट कसं करायचं. आता हा सर्वात वरची लेअर आहे. तर मी काय केलं, जंगल थीम असल्यामुळे मी बरेचसे टॉपर्स इथे काढून घेतलेले होते आणि त्याला असं मी सेट केलेलं आहे. तर ही डिझाईन मी माझ्या कस्टमरला पाठवलेली होती आणि त्यांना ती आवडली होती म्हणून मी तशीच सेम टू सेम करण्याचा प्रयत्न केला आहे. तर जसे जसे मला छान वाटले तसे मी त्या डिझाईन प्रमाणे इथे गोल्डन फॉक्स बॉल आणि टॉपर्स लावून घेतलेले आहेत. टॉपर्स मी हे टूथपिकला अटॅच करून घेतलेले होते, त्यामुळे काय होते, टॉपर्स व्यवस्थित लावल्या जातात. आणि हे बघा, आता ही लेअर आपली डेकोरेट करून इथे झालेली आहे. तर आता आपण बघूया सर्वात खालच्या बेसवर आपल्याला 2 नंबरचा बेस हा कसा ठेवायचा. तर आपल्याला काय करायचं आहे, पॅलेट नाईफ ओली करून घ्यायची आहे आणि पूर्ण केक हा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला आपल्याला केकवर मधोमध
उचलून ठेवायचं आहे. तर आपल्याला एक साईडने आपण हात लावून घ्यायचा आहे आणि हे असं काढून वर घ्यायचं. नंतर आपल्याला खालच्या साईडने हात लावून त्याला मधोमध ठेवून घ्यायचं आहे. तर केकमध्ये मी काहीही डॉवेल्स वगैरे वापरलेले नाही, कारण की हा केक मला इथे माझ्या कॉलनीतच द्यायचा होता. म्हणून जर लांब द्यायचा असेल तर आपण आजूबाजूने थोडे डॉवेल्स वापरू शकतो. तर मी इथे मध्येच एक डॉवेल्स वापरला होता. आणि हे बघा, आता मी बाकी पण केकला डेकोरेट करून घेत आहे. आणि हे थीम केक दिसायला खूप छान दिसतात आणि मुलांना तर ते खूपच आवडतात. असे वेगवेगळे थीम केक आपण बनवू शकतो. आणि तुम्हाला जर अजूनही सेटअप केक बद्दल काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही ते मला कमेंट्समध्ये विचारा. मी त्याचा नक्की आन्सर देण्याचा प्रयत्न करीन. तर आता मी इथे गोल्डन बॉल्स पण लावून घेत आहे, कारण की माझी जी डिझाईन आहे, मी जी कस्टमरला दिली होती ती अशा प्रकारे होती. तर आता हा आपला केक इथे कम्प्लीट झालेला आहे. तर आता आपण याला थोड्याशा व्हाईट स्प्रिंकल्सने पण इथे डेकोरेट करून घेऊया. आणि आता आपल्या ह्या 2 लेअर तर कम्प्लीट झालेले आहे. आणि ही फर्स्ट लेअर तर आपण आधीच कम्प्लीट करून घेतलेली होती. बघा किती सुंदर याचा लुक आलेला आहे. तर आता बघूया की आपण केकला सेट कसं करायचं. तर आपल्याला काय करायचं आहे, 2 लेअर तर आधीच आपल्या अशा तयार झालेल्या आहे. तर त्यावर आपल्याला असं हे स्पेसर ठेवून घ्यायचं आहे. स्पेसर हे आपल्याला रिकामं मिळते, म्हणजे ट्रान्सपरंट असते ते. तर त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे बॉल्स किंवा फ्लावर्स आणि लाइटिंग्स टाकून असं त्याला सेट करून घेऊ शकतो. आणि हे बघा, लाइटिंग्स टाकल्याने आपल्या केकचा लुक अजून छान दिसायला लागतो. तर आता आपण यावर काय करायचं आहे, त्यावर एक झाकण मिळते ते ठेवून घ्यायचं आहे. आणि त्यावर सर्वात जी आपण वरची लेअर तयार केलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे. आणि आता सर्वांना प्रश्न पडला असेल की हा केक पॅक कसा करायचा. तर काय करायचं, स्पेसर हे वेगळं ठेवायचं आणि वरचा केक हा आपल्याला वेगळा पॅक करून घ्यायचा आहे. खालचे 2 हे वेगळे पॅक करून घ्यायचे आहे. आणि हा केक आपल्याला बर्थडे लोकेशनला सेट करायचा आहे, म्हणूनच याला सेटअप केक म्हणतात. तर हे आपण डायरेक्ट कस्टमर जवळ देऊ शकत नाही, कारण की त्यांना ते लावता येणार नाही. तर म्हणून आपल्यालाच तो सेट करायचा आहे. तर बघा किती सिंपल अँड सोबर हा केक इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला या केकची डिझाईन कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.